नमस्ते. लास्ट व्हिडिओमध्ये आपल्याला जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स करायचे आहेत किंवा आपल्याला जे जर्नल एंट्रीज करायच्या आहेत रिलेटेड विथ बिल ऑफ एक्सचेंज त्याचा थिअरीचा पार्ट किंवा त्याच्या कंडिशन्स आपण बघतोय. बिलाच्या 4 कंडिशन्स आहेत बेसिकली: रिटेन्ड बिल, डिस्काउंटेड बिल, एंडोर्समेंट ऑफ बिल अँड बिल सेंट फॉर बँक फॉर कलेक्शन. त्यातल्या 2 कंडिशन्स किंवा त्याचे जर्नल एंट्रीज मागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पाहिलेले आहेत. त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण आता बघूया. पेज नंबर 271 त्याच्यावर 3rd कंडिशन दिलेली आहे पहा. एंडोर्समेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे ड्रॉवरकडे रिटेन्ड बिल असू शकतं, डिस्काउंटिंग असू शकतं किंवा एंडोर्स केलेलं असू शकतं आणि बिल सेंट टू बँक फॉर कलेक्शन. त्यातली एंडोर्समेंट बघूया. एंडोर्समेंट मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. एंडोर्समेंट मीन्स जो बिल ऑफ एक्सचेंजचा ड्राफ्ट असतो, जे बिल प्रिपेअर करतात त्याच्या मागे ड्रॉवर स्वतः सही करतात आणि ड्रॉईला त्याच्यामध्ये अशी सूचना सांगितलेली असते की ह्या बिलाचे पैसे माझा जो क्रेडिटर आहे त्याला तू पे कर. त्याला ड्रॉवरची संमती असते म्हणूनच ते सही करतात. तसंच दिले पहा इथं. अ फर्दर यूज ऑफ exchange is to settle a debt that drawer or holder owes to their creditors. Endorsement is the word written at the back of the bill of exchange along with signature of transferor for transferring the title of bill. A bill of exchange being negotiable instrument can transfer from one person to another in due course. The holder who transfer the title of bill is called endorser. हे तुम्हाला fill in the blanks मध्ये येऊ शकतं बघा. The holder who transfers the title of bill is called endorser. The person whose favor the bill is transferred is called endorsee. The process of endorsement may be continued till the due date. मगाशी मी सांगितलं होतं पहा, इथे लिहिले एंडोर्समेंट इज वर्ड रिटन ॲट द बॅक ऑफ बिल ऑफ एक्सचेंज अलॉंग विथ सिग्नेचर ऑफ ट्रान्सफरर फॉर ट्रान्सफरिंग द टायटल ऑफ बिल. म्हणजे थर्ड पार्टी जेव्हा बिलामध्ये येते तेव्हा ड्रॉवर ट्रॉईला सूचना करतात की मला त्या बिलाचे पैसे न देता माझा जो कोणी क्रेडिटर आहे त्याला तो पैसे दे आणि त्या बिलाच्या मागे ड्रॉवर स्वतः सही करणार आहेत. त्यांची परवानगी आहे हे दाखवण्यासाठी. आता याच्यामध्ये 3 जण आले बघा. काय काय आहेत बघा. इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर ड्रॉई ॲज वेल ॲज एंडॉर्सी. आतापर्यंत आपण 2च बघत होतो. आता कोणाला तिसरा कोणीतरी आला. इन द बुक्स ऑफ ड्रॉवर विच इज एंडॉर्सर, इन द बुक्स ऑफ ड्रॉई अँड बुक्स ऑफ एंडॉर्सी. एंडॉर्सीचा जो कॉलम आहे तेव्हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम किंवा अनसॉल्ड प्रॉब्लेममध्ये जेव्हा तुम्हाला आलेला एंडॉर्समेंटचा प्रॉब्लेम तेव्हाच हे लागणार आहे, अन्यथा फार ह्याच्याकडे फोकस करायचा नाही. काय काय दिले बघा. जर एंडोर्समेंट प्रोसेस झाली तर काय होतं, बिल एंडोर्स झालं तर काय होतं, एंडोर्सेस अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल ड्रॉवरच्या बुकमध्ये. ड्रॉई ह्याच्यात कुठंच नाही आहे, सो ड्रॉईच्या बुकमध्ये नो एंट्री. आणि एंडोर्सीच्या नावावर बिल गेलेलं आहे, सो बिल्स रिसिवेबल टू एंडोर्सर. आलं लक्षात. नेक्स्ट आहे, सॉरी इथे दिली होती कंडिशन, ड्रॉवर एंडोर्सेस द बिल टू एंडोर्सी. असं जर असेल तर या एंट्रीज येतात. एंडोर्स्ड बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. एंडोर्स केलेलं बिल ऑनर्ड झालं आहे. ऑनर्ड मीन्स त्या बिलाचे पैसे मिळाले. ड्रॉवरच्या बुकमध्ये देर इज नो एंट्री. ड्रॉईच्या बुकमध्ये कॅश केलेली आहे कारण त्याला बिलाचे पैसे द्यायचे आहेत. जर एंडोर्सी नसतात तर त्यांनी ड्रॉवरला पैसे दिले असते, पण बिल एंडोर्स केले त्याच्यामुळे त्याला ह्याला पैसे देणं भाग आहे. सो बिल्स पेएबल टू कॅश आणि ह्याला पैसे मिळालेत एंडोर्सीला, सो कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल.
एन्डॉर्स्ड बिल डिसऑनर ऑन ड्यू डेट. जसं इथे ऑनर्ड झालं आहे तसं ते डिसऑनर पण होऊ शकतं. ड्रॉवरच्या बुकमध्ये येते बघा, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सी अकाउंट. एन्डॉर्सरच्या बुकमध्ये येते बिल्स पेएबल टू ड्रॉवर. आणि एन्डॉर्सीच्या बुकमध्ये येते पहा, एन्डॉर्सर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. एन्डॉर्सर्स बिल डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड बाय एन्डॉर्सी. ड्रॉई अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सी. ड्रॉईच्या बुकमध्ये बिल्स पेएबल नोटिंग चार्जेस टू ड्रॉवर. अँड एन्डॉर्सीच्या बुकमध्ये एन्डॉर्सर्स टू बिल्स रिसिवेबल टू कॅश. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवताना हे लागणार आहे. आता फक्त जस्ट त्याच्या केसेस ज्या आहेत त्या समजून घ्या की एका बिलाचे पैसे मिळू शकतात, एका बिलाचे पैसे नाही मिळू शकत, किंवा नाही मिळालेल्या पैशाच्या बरोबर आपल्याला काही एक्स्ट्रा फाईन भरायला लागतो आहे, नोटिंग चार्जेस भरायला लागतात, तर काय काय एंट्रीज येणार आहेत. नेक्स्ट कंडिशन आहे पहा त्याची, अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर बिल सेंट फॉर कलेक्शन, विच इज आवर फोर्थ कंडिशन. तसं आपण तो सर्कल मगाचा पाहिला होता, त्याच्यामध्ये चौथी कंडिशन दिलेली होती पहा, सेंडिंग द बिल टू बँक फॉर कलेक्शन. मग ही आपली चौथी कंडिशन आहे की बिल बँकेकडं कलेक्शनला पाठवलेलं आहे. काय बघा, पेज नंबर 274. होल्डर ऑफ द बिल कॅन सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन. In the business enterprise, a large number of bills receivable are received regularly, and it is difficult to remember to present various bills to different drawees on different due dates. In such cases, the drawer sends the bill to his or her bank, who will collect the amount of this bill on the due date on behalf of drawer. For this service, bank charges certain fees known as per the bank charges. Drawer opens the temporary account for this purpose, which is known as bill sent for collection account. This account closes on the due date of bill. होल्डर ऑफ द बिल कॅन सेंड द बिल बँक फॉर कलेक्शन. कशासाठी असं करतात बघा, इन द बिझनेस एंटरप्राइज अ लार्ज नंबर ऑफ बिल्स रिसिवेबल आर रिसिव्ड रेग्युलरली. इट इज डिफिकल्ट टू रिमेंबर टू प्रेझेंट वेरियस बिल्स डिफरंट ड्रॉईज ऑन द डिफरंट ड्यू डेट्स. आपले खूप लोकांशी व्यवहार असतात, मग खूप लोकांची बिलं आलेली असतात. मग कोणाचे बिलाचे पैसे आज मिळणार आहेत, कोणाचे बिलाचे पैसे उद्या मिळणार आहेत, कोणाचे 2 महिन्यांनी मिळणार आहेत, ह्या प्रत्येकाचं लक्षात ठेवणं कठीण आहे. मग ते काय करतात बघा, इन सच केसेस द ड्रॉवर सेंड्स द बिल टू हिज ऑर हर अकाउंट, हू विल कलेक्ट द अमाऊंट ऑफ दिस बिल ऑन द ड्यू डेट ऑफ ड्रॉवर. म्हणजे मी जर ड्रॉवर असेल, मी 5 लोकांबरोबर व्यवहार केला, पण मला त्यांचे तारखा माहिती नाही आहेत, ड्यू डेट्स माहिती नाही आहेत, तर माझ्याच नावाने मी खातं काढलेलं असतं बँकेत. काय नाव असतं त्याचं, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. आणि मग ही जी 5 लोकांबरोबरची बिल आहे ती मी बँकेत जाऊन भरणार. माझ्या ज्या ड्यू डेटला पैसे मी घ्यायला हवे होते ते माझ्याऐवजी कोण घेणार आहे, आता बँक घेणार आहे. आणि लक्षात, in such cases the drawer sends the bill to his or her bank, who will collect the amount of this bill on the due date on behalf of drawer. For this service, bank charges certain fees known as bank charges. Drawer opens a temporary account for this purpose, which is known as bill sent for collection account. इकडे तुम्हाला चार्ट फॉर्ममध्ये ती प्रोसिजर दिलेली आहे. आपण जर्नल एंट्रीजकडे जाऊयात. अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर ॲज वेल ॲज ड्रॉई. फर्स्ट तर व्यवहार झाला आहे, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. जर बिल बँकेकडे कलेक्शनला पाठवलं तर ड्रॉवरच्या बुकमध्ये काय एंट्री येते बघा, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आणि ड्रॉईच्या बुकमध्ये देअर इज नो एंट्री, कारण ह्याच्याच हातात आहे बिल आणि हा स्वतःच बँकेकडे देणार आहे, त्याच्या ड्रॉई कुठंच येत नाही, सो त्याच्या बुकमध्ये येणार नो एंट्री. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन ऑनर्ड ऑन द ड्यू डेट अँड बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक. हे वाक्य महत्त्वाचं, ऑनर्ड पण झालं आहे
आणि बँकेने त्याची अमाऊंट आपल्याकडनं चार्जेसची कट करून घेतली आहे. बँक अकाउंट डेबिट, बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर. आणि इकडे बघा बिल्स पेएबल टू कॅश. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर्ड. इथे ऑनर्ड आहे, इथे डिसऑनर्ड आहे. डिसऑनर झाले म्हणजे कुठल्याही केसेसमध्ये त्या बिलाचे पैसे मिळणार नाहीत. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अँड बिल्स पेएबल टू ड्रॉवर. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर ॲज वेल ॲज नोटिंग चार्जेस पेड. इथे बिल ऑनर झालेलं आहे आणि नोटिंग चार्जेस बँकेने घेतलेत. इथे बिल डिसऑनर झालेलं आहे, इथे बिल डिसऑनर पण झालं आहे आणि नोटिंग चार्जेस पण भरायचे आहेत. तर काय एंट्री येणार आहे? ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन टू बँक अकाउंट, बिल्स पेएबल नोटिंग चार्जेस टू ड्रॉवर. हा सगळा भाग एकदम समजायला कठीण आहे. हा सरावानेच येणार आहे. इयर एंडिंगपर्यंत बिल ऑफ एक्सचेंजची तगमग चालू असते शिकण्याची. तर हा थोडा पोर्शन करूनच आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. तर ह्या 4 महत्त्वाच्या कंडिशन्स, त्याच्याशी कन्सर्न एंट्रीज आता आपण पाहिल्या. रिटेन्ड बिल, डिस्काउंटेड बिल, एंडॉर्स्ड बिल अँड लास्ट वन आत्ता आपण रिसेंटली पाहिले हे पहा, बिल सेंड फॉर कलेक्शन. याच्या पलीकडे जाऊन बिलाच्या काही ट्रीटमेंट असतात का? देअर आर 4 बेसिक कंडिशन्स रिलेटेड विथ बिल ऑफ एक्सचेंज. बट याच्यापेक्षा पलीकडे जाऊन बिलाच्या काय ट्रीटमेंट असतात? तर बघा, रिन्युअल ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, पेज नंबर 277. रिन्युअल म्हणजे बिल आहे तसंच असतं. ड्रॉवर, ड्रॉई, बिलाची अमाऊंट सगळं सेम, फक्त त्या बिलाची तारीख बदललेली असते. म्हणजे आजच्या तारखेला पैसे मिळणार आहेत, मिळणार होते, पण काही कारणास्तव ड्रॉईने रिक्वेस्ट केली ड्रॉवरला की ह्या तारखेला मी बिलाचे पैसे भरू शकत नाही, तुम्हाला एक महिन्याचा कालावधी अजून एक्सटेंड करून दे. याच्यामध्ये ड्रॉवर बदलत नाही, याच्यामध्ये ड्रॉई बदलत नाही, बदलतो फक्त त्याचा पिरियड. दॅट इज कॉल्ड रिन्युअल ऑफ बिल. त्याचा फक्त पिरियड एक्सटेंड होणार आहे. कॅन्सलेशन ऑफ बिल ऑन मॅच्युरिटी इन रिटर्न ऑफ न्यू बिल फॉर अन एक्सटेंडेड पिरियड ऑफ क्रेडिट इज नोन ॲज रिन्युअल ऑफ बिल. परत एकदा बघा हे आणि अंडरलाईन करा आणि वहीमध्ये लिहा आपण. कॅन्सलेशन ऑफ बिल, बिल रद्द होतं कधी? ऑन मॅच्युरिटी रिटर्न ऑफ न्यू बिल. ओल्ड बिल कॅन्सल होणार आहे, त्याच्याऐवजी काय मिळणार आहे? नवीन बिल मिळणार आहे. का? कारण त्याचा कालावधी आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. कॅन्सलेशन ऑफ बिल ऑन मॅच्युरिटी इन रिटर्न ऑफ न्यू बिल फॉर अन एक्सटेंडेड पिरियड. एक्सटेंडेड म्हणजे मुदत वाढ किंवा त्याचा पिरियड वाढवणे. फॉर अन एक्सटेंडेड पिरियड ऑफ क्रेडिट इज नोन ॲज रिन्युअल ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये विचारणार आहेत, हे लक्षात ठेवा. कारण छोटा मोठा एखादा प्रश्न आला तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला ते समजायला पाहिजे. When the acceptor of the bill, acceptor means drawing, when the acceptor of bill after acceptance has some doubt that he would not able to honor the bill on due date. ड्रॉईला कळलं की ड्यू डेटच्या दिवशी आपण बिलाचे पैसे नाही देऊ शकणार किंवा आपला बॅलन्स तेवढा नाही आहे, तर ते काय करतात बघा, he requests the drawer to cancel the original bill. जुनं बिल कॅन्सल करा म्हणतात आणि त्याच्या अगेन्स्ट काय म्हणतात? नवीन बिल काढून द्या ज्याच्यावर नवीन ड्यू डेट असते, नवीन तारीख काढलेली असते. He requests the drawer to cancel the original bill and to draw a fresh bill
on him for the further period of time. इफ द ड्रॉवर ॲग्रीज, अर्थात ड्रॉवरची परवानगी पाहिजे, सगळं ड्रॉईच्या मनाने नाही चालणार. ड्रॉवरने परवानगी दिली तर रिन्युअल होतं. ड्रॉवर जर अडून बसला की नाही मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे तर त्याला आत्ताच पैसे द्यावे लागतात. इफ द ड्रॉवर ॲग्रीज इन सच an offer, the drawee gets extra time of credit for which drawee has to pay interest. Amount of interest can be paid along with part or with a new bill. मग ही जी कंडिशन आहे, जे शेवटचं वाक्य आहे, हे आपण जेव्हा प्रॉब्लेम सुरू होतील तेव्हा बघूया. त्या बिलाची अमाऊंट आयदर पार्ट पेमेंट केलं जातं आणि न्यू बिल तो देणार आहे, म्हणून कधी कधी इंटरेस्ट पण चार्ज करतो ड्रॉवर. मग हे हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ह्या स्टेप्स आहेत ज्या रिन्युअल बिलामध्ये येणार आहेत, विच इज इम्पॉर्टंट इन एव्हरी रिन्युअल. हे येणार, हे येणार, हे येणार, हे तोंडपाठच करायचं. आणि प्रत्येक बिल ऑफ एक्सचेंजच्या प्रॉब्लेममध्ये रिन्युअल हे या ना त्या कारणाने असतंच. सो दिस इज द IMP पार्ट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, मोस्ट IMP. रिन्युअल, जुनं बिल कॅन्सल करायचं आहे, त्याच्या बदल्यात नवीन बिल मिळणार आहे. का तर ड्रॉईला कळलं आहे की मी ह्या तारखेपर्यंत बिलाचे पैसे देऊ शकत नाही. मग ते ड्रॉवरला रिक्वेस्ट करतात. ड्रॉवर म्हणतात ठीक आहे, मी तुला पिरियड एक्सटेंड करून देतो, पण मला जास्तीचे चार्ज लागेल, तुम्हाला इंटरेस्ट पे करायचं. मग आता त्याला ऑप्शनच नाही आहे इंटरेस्ट पे केल्याशिवाय. ड्रॉवरनी जर ॲक्सेप्ट केलं तर बिलाचे पैसे तर द्यावेच लागतात, ॲज वेल एज इंटरेस्ट पण पे करावा लागतो ड्रॉईला. अकाउंट काय बघा, स्टेप्स ऑफ रिन्युअल हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. फर्स्ट वन तर ओल्ड बिल कॅन्सल होणार आहे. कॅन्सलेशन ऑर डिसऑनर ऑफ ओल्ड बिल. जर ड्रॉवरने इंटरेस्ट सांगितला तर तो इंटरेस्ट भरावा लागणार आहे. इंटरेस्ट ड्यू ऑन बॅलन्स, ऑन बॅलन्स म्हणले हे पण लक्षात ठेवा. रिसिविंग ऑर पेईंग द पार्ट पेमेंट. ठीक आहे, ड्रॉवर काय म्हणतो, समजा 10,000चं बिल आहे आणि त्याला त्याच्यासाठी एक्सटेंडेड पिरियड हवा आहे, तर म्हणतो तू 10,000 देऊ शकत नाही ना, ठीक आहे मी तुला नवीन बिल काढून देतो, पण त्यातले 5,000 तर तू भर आत्ता. मग ड्रॉई काय करतात, 5,000 भरतात, नवीन बिल पुढच्या अमाऊंटसाठी काढून घेतात आणि प्लस त्या 5,000वर आपल्याला इंटरेस्ट पण भरावा लागतो. रिसिविंग पेईंग ऑफ पार्ट पेमेंट अँड ड्रॉईंग and acceptance of new bill. There are 4 conditions related with renewal. This is the most important part of bill of exchange. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. याच्याशिवाय तुम्हाला कुठलाच बिल ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम ह्याच्याशिवाय येणार नाही. प्रत्येक बिलामध्ये, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये रिन्युअल हे असणारच आहे. काय काय होतं बघा. फर्स्ट वन, कॅन्सलेशन ऑर डिसऑनर ऑफ बिल. जुनं बिल कॅन्सल करायचं. ड्रॉवरच्या बुकमध्ये काय एंट्री येऊ शकते, ही जी एंट्री दिली ही कंबाईन एंट्री दिली आहे. का, 4 ठिकाणी असू शकतं बिल. रिटेन्ड बिल, डिस्काउंटेड बिल, बिल सेंट फॉर कलेक्शन अँड एंडोर्समेंट ऑफ बिल. एक बिल ॲट अ टाईम 4 ठिकाणी असणार नाही. समजा रिटेन्ड बिल डिसऑनर झालं आहे तर काय येणार एंट्री, ड्रॉई टू बिल्स रिसिवेबल. समजा डिस्काउंटेड बिल डिसऑनर झाले तर काय येणार एंट्री, ड्रॉई अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. समजा बिल कलेक्शनला पाठवलेलं आहे आणि ते कॅन्सल झाले तर काय येणार आहे, ड्रॉई अकाउंट डेबिट टू सेंट फॉर कलेक्शन. आणि समजा एंडॉर्स्ड बिल डिसऑनर झाले तर ड्रॉई अकाउंट डेबिट टू एंडॉर्सी. मग त्या प्रत्येक सेपरेट देण्यापेक्षा त्यांनी काय केलं, ड्रॉई कॉमन आहे सो ड्रॉई कॉमन लिहिला आणि मग जशा तुमच्या कंडिशन्स असतील त्यातला एक पर्याय किंवा एकाचं क्रेडिट फक्त इथं पडणार आहे. पण तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सोपं त्यांनी दिलं पहा, ड्रॉई अकाउंट डेबिट अँड ऑल कंडिशन्स. पण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये फक्त एकच कंडिशन असणार आहे हे लक्षात ठेवा, कारण पुढं ऑर म्हणलं आहे, सगळंच ॲट अ टाईम असणार नाही. आणि अपोजिट बुकमध्ये, ड्रॉईच्या बुकमध्ये बिल्स पेएबल टू ड्रॉवर, बिल कॅन्सल करण्यासाठी. इंटरेस्ट ड्यू,
रिमेनिंग बॅलन्स आहे त्याच्यावर इंटरेस्ट पे करावा लागणार आहे, ड्रॉईला जास्त पैसे भरायला लागणार आहेत. सो ड्रॉई अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. इकडे रिव्हर्स एंट्री आहे बघा, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर. इथे पहा रिसिविंग अँड पेईंग पार्ट पेमेंट. पार्ट पेमेंट रिसीव्ह झाल्याची एंट्री. कॅश अकाउंट डेबिट टू ड्रॉई अँड ड्रॉवर अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. आणि लास्ट वन, ही जी एंट्री आहे ह्याला मी एक छोटंसं नाव दिलेलं आहे, जॅकपॉट एंट्री. का ते मी तुम्हाला प्रॉब्लेम सुरू झाल्यावर सांगेन. फक्त हे नाव लक्षात ठेवा, जॅकपॉट एंट्री. काय? ड्रॉईंग अँड ॲक्सेप्टन्स ऑफ न्यू बिल, बिल्स रिसिवेबल टू ड्रॉई अँड ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. हे काय आहे? रिन्युअल ऑफ बिल. हे खूप महत्त्वाचं आहे. हे खूप वेळा वाचावं लागणार आहे, खूप वेळा तुम्हाला लिहावं लागणार आहे. आता एकदम शेवटच्या भागाकडे येतोय आपण. इंटरेस्ट जो आहे रिन्युअलमध्ये हा 2 केसेसमध्ये पे करता येतो. आता समजा 10,000चं ओल्ड बिल आहे, ते कॅन्सल करायचं आहे आणि आपण काय केलं, ड्रॉवरला रिक्वेस्ट केली की बाबा तुम्हाला एक्सटेंड पिरियड वाढवून किंवा पिरियड जो आहे बिलाचा तो थोडा एक्सटेंड करून दे. मग तो काय म्हणतो, एकतर तुम्हाला आत्ताच्या आत्ता 5,000 भरायचे आणि मी 5,000साठी तुला नवीन बिल देणार. हे जे आहेत हे आत्ता म्हणजे टुडे, आजच्या आज हे 5,000 दे. 10,000पैकी 10,000 नाही ना भरू शकत, 5,000 भर. उरलेले 5,000 तुम्हाला 1 महिन्याने दिले तरी चालतील. आपण ह्या कंडिशनला हो म्हणतो. एवढ्यावर त्याचं समाधान होत नाही ड्रॉवरचं. तो काय म्हणतो माहिती का, तुम्हाला ह्याच्याबरोबर इंटरेस्ट पण द्यायचा. मग रिमेनिंग बॅलन्सवर त्यांना 200 रुपये एक्स्ट्रा भरायला लागतात. दॅट इज कॉल्ड इंटरेस्ट. आता हा जो इंटरेस्ट आहे ना, हा दोन्ही ठिकाणी पे करता येतो. ते ड्रॉवरच्या मनावर असतं. का बघा, हा जो इंटरेस्ट लावलेला आहे त्यांनी 200 रुपये 300 रुपये किंवा जे काय आहे ते, आयदर तुम्ही जेव्हा पार्ट पेमेंट करणार आहात त्याच्याबरोबर पे करतात किंवा तुम्ही रिमेनिंग अमाऊंट जेव्हा पे करणार आहात त्याच्याबरोबर पे करतात. अशा 2 कंडिशन्स आहेत. एकतर हे 200 रुपये आज पार्ट पेमेंट करताय त्याच्याबरोबर भरा, हा ड्रॉवरचा चॉईस असतो. नाही तर तुम्ही 5,000 जेव्हा पुढच्या महिन्यात भरणार आहात, ड्यू डेटला भरणार आहात, तेव्हा इंटरेस्ट दिला तरी चालतो. हा पण चॉईस त्याचा असतो. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट पार्ट पेमेंट बरोबरच केला जाईल असं नाही, किंवा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट हा न्यू बिलाबरोबर केला जाईल असं नाही. हा सर्वस्वी निर्णय ड्रॉवरचा आहे. मग त्याच्यानुसार एंट्री दिली बघा इथं. अल्टरेट अकाउंटिंग ट्रीटमेंट वेन इंटरेस्ट इज पेड इन कॅश इमिजिएटली. कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल. बिल कॅन्सल झालं तर मग आजसारख्या एंट्री बघा, ज्या आपण इथं बघितल्या त्याच आहेत. इथं परत पेज नंबर 277वर ज्या बघितल्या आहेत, कॅन्सलेशनच्या 4 एंट्रीज ज्या बघितल्या आहेत त्याच. ह्या 2 एंट्रीज आपल्याला इंटरेस्टसाठी लक्षात ठेवायच्या आहेत. काय? इंटरेस्ट पेड इन कॅश अलॉंग विथ पार्ट पेमेंट. म्हणजे पहिली कंडिशन आली बघा. पार्ट पेमेंटवर जर तुम्ही इंटरेस्ट पे करणार असाल तर काय एंट्री येते ड्रॉवरच्या बुकमध्ये, कॅश अकाउंट डेबिट ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. आणि इकडे अपोजिटमध्ये ड्रॉई अकाउंट डेबिट इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू कॅश. आलं लक्षात? आणि जर हे तुम्ही न्यू बिलाबरोबर इंटरेस्ट पे करणार असाल तर न्यू बिल ड्रॉन फॉर बॅलन्स अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ड, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉई अँड ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. इंटरेस्ट काय होतो याच्यामध्ये इन्क्लूड होतो. ह्या 2 कंडिशन्स आपण जसे जसे प्रॉब्लेम अभ्यासू तेव्हा आपल्याला लक्षात येतील. शेवटून दुसरा पॉईंट आहे बघा, अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर रिटायरमेंट ऑफ बिल. रिटायरमेंट, सेवानिवृत्ती. आपल्या अभ्यासामध्ये सेवानिवृत्ती नाही आहे. रिटायरमेंट ऑफ बिल म्हणजे पहा, मी ड्रॉवर आहे
आजची तारीख आहे 18 ऑगस्ट. 18 ऑगस्टला बिल काढलेलं आहे मी एका महिन्यासाठी. म्हणजे त्याची ड्यू डेट किती आली मला सांगा. 18 सप्टेंबर नॉमिनल ड्यू डेट. 3 एक्स्ट्रा डेज आपण त्याच्यात ॲड केल्यानंतर 19, 20, 21 सप्टेंबर आली त्याची लीगल ड्यू डेट. म्हणजे 18 ऑगस्टला बिल काढल्यानंतर एका महिन्याचं मला पैसे कधी मिळणार आहेत, 21 सप्टेंबरला. पण माझा जो कोणी ड्रॉई आहे त्यांनी मला काय सांगितलं, त्याच्याकडे 10 दिवसांनी लगेच पैसे आले. ऑगस्ट महिना संपायच्या आत किंवा 1 सप्टेंबरलाच त्याच्याकडे पैसे आले. आणि त्यांनी मला येऊन सांगितलं की मी काय 21 सप्टेंबरपर्यंत थांबण्याची गरज नाही, माझ्याकडे आत्ता पैसे आले तर मी तुला लगेच देऊ का. मग लक्ष्मी कोणाला नको असते. जर 1 तारखेला मला पैसे मिळतात तर मी 21 तारखेपर्यंत का थांबू. जेव्हा ड्रॉई त्याच्या बिलाची मॅच्युरिटी डेट होण्याच्या अगोदरच जेव्हा बिलाचे पैसे भरणार आहे, दॅट इज कॉल्ड रिटायरमेंट ऑफ बिल. ड्यू डेटच्या अगोदर जेव्हा बिलाचे पैसे दिले जातात तेव्हा त्याला म्हणायचं रिटायरमेंट ऑफ बिल. मग तो ड्रॉवर पण खुश. ड्रॉवर त्याला काय करणार आहे, डिस्काउंट देणार आहे. 21 तारखेला मिळायचे पैसे 1 तारखेला मिळालेत. 5,000 मिळायचे होते, त्याला आपण काय म्हणतो, 5,000 नाही दिले तरी चालतील, मला 4,800 दे. आपण त्याला 200 रुपये काय केलं, ऑफर देऊन टाकले, चल घेऊन टाक तुला. रिटायरमेंट म्हणजे ड्यू डेटच्या अगोदर बिलाचे पैसे मिळणे. एंट्री बघा, मेकिंग पेमेंट ऑफ बिल वेल बिफोर द डेट ऑफ मॅच्युरिटी इज नोन ॲज रिटायरमेंट ऑफ बिल. मेकिंग पेमेंट ऑफ बिल वेल बिफोर म्हणजे च्या आधी, बिफोर द डेट ऑफ मॅच्युरिटी इज नोन ॲज रिटायरमेंट ऑफ bill. When the acceptor of bill makes payment to the holder before the due date, it is known as retiring a bill. Drawer allows some discount or a rebate to the drawee for the unexpired period. The rebate means here discount. The rebate is an expense to the drawer or holder and income for drawee and acceptors. आलं लक्षात. एकच एंट्री आहे, महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे बघा आणि सोपा पण आहे. रिटायरमेंट ड्यू डेटच्या अगोदर पैसे मिळतात. ड्रॉवरच्या बुकमध्ये कॅश अकाउंट डेबिट, रीबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. रीबेट मीन्स डिस्काउंट. आणि इकडे बरोबर रिव्हर्स एंट्री आहे बघा, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अँड टू रीबेट ऑर डिस्काउंट. आलं लक्षात. सो हिअर इज अनदर कंडिशन. आणि लास्ट कंडिशन आहे इन्सॉल्वन्सी. इन्सॉल्वन्सी म्हणजे एखादा ड्रॉई जेव्हा बिलाचे पैसे देऊ शकणार नाही, he is not capable for payment of bill, he is called insolvent person. Insolvent दिवाळखोर व्यक्ती की जी बिलाचे पैसे देणारच नाही आहे. त्याच्याकडं नाहीत म्हणून देणार नाही आहे किंवा तो पळून गेला आहे म्हणून देणार नाही आहे, कारणं काही असू शकतात. पण ज्या बिलाचा व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही किंवा तो ड्रॉई केपेबल नाही बिलाचे पैसे द्यायला, तेव्हा ती इन्सॉल्वंट पर्सन म्हणून कॉल केली जाते. मग असं जेव्हा होतं तेव्हा काय करतात बघा, इन्सॉल्वन्सी ऑफ ड्रॉई. दिस इज द लास्ट कंडिशन. पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट इज नॉट इन पोझिशन टू पे ऑफ हिज लायबिलिटी इज नोन ॲज इन्सॉल्वंट पर्सन. अर्थात ज्याच्या लायबिलिटीज त्याच्या असेटपेक्षा जास्त आहेत किंवा जो त्याच्या बिलाचे पेमेंट करायला केपेबल नाही, तो आहे इन्सॉल्वंट पर्सन. वेन द ॲक्सेप्टर ऑर ड्रॉई इज डिक्लेअर्ड इन्सॉल्वंट बाय कोर्ट, बिल ॲक्सेप्टेड बाय हिम विल ऑब्वियसली बी डिसऑनर्ड. इन दिस केस, एंट्री ऑफ कॅन्सलेशन ऑफ बिल विल बी पास्ड इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अँड ड्रॉई. Drawer may receive some amount from the drawees
estate which is called as final dividend. The amount of which is not recoverable will be written off in the books of drawer as bad debts. The sum amount will appear in the books of drawee as deficiency. एखादा व्यक्ती बिलाचे पैसे देऊ शकणार नाही, तो इन्सॉल्वंट पर्सन आहे. कोर्टाने त्याला इन्सॉल्वंट डिक्लेअर केलेलं आहे. मग त्याच्या बिलाचं काय करतात? मग त्याची जी इस्टेट आहे, त्याची जी प्रॉपर्टी आहे ती विकतात. त्यातनं किती पैसे रिकवर होत आहेत ते बघतात. त्याला काय म्हणायचं? फायनल डिव्हिडंड. आणि एवढे पैसे रिकवर होऊन अजून काही शिल्लक राहत असतील त्याच्याकडे तर ते आता बुडणार आहेत. दॅट इज बॅड डेट्स फॉर द ड्रॉवर. त्याला ते पैसे मिळणारच नाहीत, बुडीत खर्च येतात त्याचे ते. दॅट इज बॅड डेट्स फॉर ड्रॉवर. आणि ड्रॉई तो देऊ शकत नाही. दॅट इज डेफिशियन्सी ऑफ ड्रॉई. आलं लक्षात? इन्सॉल्वन्सी कोणत्याही कंडिशनमध्ये तो बिलाचे पैसे देऊ शकत नाही. कोर्टाने त्याला इन्सॉल्वंट डिक्लेअर केला आहे. मग त्याची ड्रॉईची प्रॉपर्टी विकली जाते. त्यातनं अमाऊंट किती रिकवर होते बघतात. त्यातनं जेवढी अमाऊंट रिकवर होईल तेवढी ड्रॉवरला दिली जाते. आणि जे रिकवर होणार नाही ते बॅड डेट्स काउंट केले जातात ड्रॉवरच्या बुकमध्ये. आणि ड्रॉईच्या बुकमध्ये ती डेफिशियन्सी असणार आहे. डेफिशियन्सी कमतरता. Accounting treatment in the books of drawer as well as drawee. Cancellation of old bill. मगाचसारखं सेम बघा. कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिलला पुन्हा 4 कंडिशन्स असू शकतात. ड्रॉई टू बिल्स रिसिवेबल, ड्रॉई टू बँक, ड्रॉई टू बिल सेंट फॉर अ कलेक्शन अँड ड्रॉई टू एंडॉर्सी. एकच कंडिशन असणार आहे. आणि ड्रॉईच्या बुकमध्ये बिल्स पेएबल टू ड्रॉवर. पहिल्यांदा इन्सॉल्वन्सीची एंट्री करताना कॅन्सलेशनची एंट्री करायची, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? आणि मग करायची शेवटची एंट्री रिसिविंग फायनल डिव्हिडंड ॲज बॅड डेट्स. लास्ट आपल्याला अमाऊंट जेव्हा रिकवर होते तेव्हा बघा ड्रॉवरच्या बुकमध्ये कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट, बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू ड्रॉईज अकाउंट. अपोजिट बुकमध्ये बॅड डेट्स आहे तर ड्रॉवरसाठी, याच्यासाठी असणार आहे डेफिशियन्सी. ड्रॉवर्स अकाउंट डेबिट, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी. हे लक्षात ठेवा. ही चौथी कंडिशन आहे. याचं एक स्ट्रक्चर, याचा एक फॉर्मॅट, कंबाईन एंट्रीज काहीशा मी बनवलेल्या आहेत. त्या मी दाखवणार आहे, त्या मी सांगेन. पण ह्या सगळ्या कंडिशन समजून घ्या, ह्या वाचा. त्या पद्धतीने आपल्याला त्या प्रॉब्लेममध्ये येणार आहेत. देर आर मेन 4 कंडिशन्स. ड्रॉवर रिटेन्ड बिल रिलेटेड विथ ड्रॉवर, रिटेन्ड बिल, डिस्काउंटेड बिल, बिल सेंट फॉर कलेक्शन अँड एंडॉर्समेंट ऑफ बिल. ते आपण मुख्य 4 बघितले बघा. त्याच्यामध्ये पण बिल ऑनर झालं तर कशी एंट्री येते, बिल डिसऑनर झालं तर कशी एंट्री येते. त्याच्यानंतर आपण पुढच्या कंडिशनकडे आलो. 4 कंडिशन्स क्लिअर कट पाहिल्यानंतर पुढची कंडिशन पाहिली रिन्युअल. रिन्युअल म्हणजे बिलाची फक्त पिरियड जो आहे तो एक्सटेंड होतो, बिलाचं नूतनीकरण. मग त्याच्या काय एंट्रीज येतात त्या बघितल्या बघा. आणि खूप महत्त्वाचा भाग आहे तो. या रिन्युअलमध्ये जो इंटरेस्ट दिला जातो तो पण 2 पद्धतीने दिला जातो. एकतर पार्ट पेमेंट बरोबर किंवा एकतर न्यू बिलाबरोबर. ते पण पाहिलं. रिटायरमेंट ऑफ बिल बिफोर ड्यू डेट, ड्यू डेटच्या अगोदरच बिलाचे पैसे मिळणे म्हणजे रिटायरमेंट ऑफ बिल, त्याची एंट्री पाहिली. आणि लास्ट पाहिली बघा, रिसेंटली पाहिली आपण आता, इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर किंवा इन्सॉल्वन्सी ऑफ ड्रॉई. एखादा ड्रॉई जर बिलाचे पैसे देऊ नाही शकला तर मग बिलाची काय एंट्री येते हे पण आपण पाहिलेलं आहे. सो टर्न बाय टर्न आपण हळूहळू आता आपण जर्नल एंट्रीजकडे वळणार आहोत. पुस्तकामध्ये ह्या सगळ्या एंट्रीज किंवा त्याच्या कंडिशन्स वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या आहेत. पण ह्या सगळ्या मी एकत्रित केलेल्या आहेत माझ्याकडं, ज्या मी व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे. त्या तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये लिहायच्या किंवा त्याचा चार्ट बनवायचा. तुम्ही जिथे कुठे अभ्यास करताय तिथे ते लावून ठेवा.
म्हणजे तुम्ही येता जाता ते रोज पाहू शकाल आणि रोज तुमच्या बघून बघून वाचूनच एंट्री पाठ होऊन जातील. वेगळा त्याच्यासाठी अभ्यास करायची गरज लागणार नाही. धन्यवाद.